जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि विशेष ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, टेक चॅनल जे आपल्याला फॉलो करतायत, जे आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती हजर असतात, त्यांना तर माहिती आहे की आपल्याला एक गादी भेटणार होती, म्हणजे मॅट्रायसेस म्हणू शकतो। ऑर्थो मॅट्रायसेस म्हणजे ते आजारी माणसांसाठी वगैरे यूज करू शकते किंवा नॉर्मल माणसं पण यूज करू शकतात। सो त्याचंच आपण मागवलेलं जी गादी आहे, म्हणजे आलेली गादी, ती त्याची साईज थोडीशी जास्त आहे। सो आपल्याला बेड एक मोठा नवीन घ्यायचा आहे। तर तो बेड घेण्यासाठी आपण आज आउटडोअरला चाललेलो आहे। बाय द वे मित्रांनो, हे बघा, न्यू आयफोन, ब्रँड न्यू आयफोन 14 प्रो मॅक्स। तर हे आपण आपल्या यूट्यूब मनीतूनच घेतलेलं आहे। सो या चॅनलवरच्या मनीतून नाही, पण आपल्या अदर चॅनलच्या मनीमधून आहे। तर त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार, कारण मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळेच आपण या सगळ्या गोष्टी घेऊ शकतोय। तर थोड्या वेळातच आपण निघणार आहोत। तर त्याआधी आपल्याला अमेझॉनकडून एक प्रोडक्ट कुठलं तर आपण मागवलेलं, 2-3 मागवलेले, पण नेमकं कुठलं येणार आहे ते मला माहिती नाही। सो बघूया कुठलं प्रोडक्ट येणार आहे। त्यांचा कॉल आलेला, त्यांना OTP वगैरे द्यावं लागणार आहे। तर बघूया कुठलं प्रोडक्ट आहे, बघू, आणि नंतर आपण 5-10 मिनिटात आवरून निघणार आहोत। सो स्टे ट्यून। हे नेहमी असतात आपल्याकडे बघा। तर हे आपल्याकडे पार्सल घेऊन आलेत आणि यांनी पार्सल दिल्यानंतर मी डायरेक्ट पार्सल घेतलं आणि चाललो घराकडे। आणि घराकडे जात असताना मित्रांनो, हे बघा, अलेक्साला वाटलं की तिच्यासाठी काहीतरी खायला आणले। सो एकदम भुकायला लागलेली म्हणून जवळ गेलो आणि बघा, हे प्रेम बघा किती चाललंय। उत्तू हात लगेच दिला बघा, चला काहीतरी खायला आणलं असं वाटलं की लगेच झालं बघा चालू। तर अलेक्सासोबत थोडीफार मजा मस्ती केली आणि म्हटलं आता आपल्याकडे टाईम जास्त नाही, तर आपण इथून पटकन निघून गेलं पाहिजे। सो आधी बघितलं नेमकं पार्सल काय आले ते बघूया म्हणलं, म्हणून गेलो घरामध्ये। तर मित्रांनो, नेमकं पार्सल काय आलेलं तेच आपल्याला माहीत नाही। सो बघूया आपण पार्सल काय आहे। तर याला मी पटकन फोडतो आणि दाखवतो काय। तर मित्रांनो बघू शकता, इतकं मोठा बॉक्स आणि यात इतकं छोटं पार्सल। आता हे ऑलरेडी जे आहे ते फायरबोल्टचं एक वॉच आहे। सो हे आपल्यासाठी नाही मागवलेलं आपण, कारण माझ्याकडे ऑलरेडी जे आहे ते फायरबोल्टचं वॉच आहे। सो हे आमच्या मामाच्या मुलासाठी मागवलेलं आहे। मला ते मोठा बॉक्स दिसल्यामुळे वाटलं की आपलं पार्सल वेगळं कुठलं तर आलं असेल। मित्रांनो, आयफोनसोबतच आपल्याला आणखीन एक दुसरा मोबाईल घेऊन जावं लागणार आहे, कारण माझं पेमेंट अजून आयफोनमध्ये मी चालू केलेलं नाही। सो हा आपला रेग्युलर मोबाईल आहे, हा घेऊन चाललो आहे आपण। पण यात सगळी पसारा बघू शकताय, सेटअपवर सगळा पसारा पडला आहे। मित्रांनो, अलेक्साला खायला ठेवले, पण बघू शकताय अजिबात खात नाही, कारण त्याला आपण जवळ असल्याशिवाय खाणार नाही। खादी चल आत, चल चल आत, आत चल, आत चल, चल आत, चल आत, चल। मित्रांनो, 2-2 मोबाईल घेऊन जाण्यापेक्षा सरळ राहुलेच्या अकाउंटवरती 10,000 रुपये पाठवले आणि त्याला बोललो नंतर तो तिथं पेमेंटच्या वेळी दे। मित्रांनो, आपण चाललेलं आहे स्लॅबवरती थोडंसं सोलरला पाणी सोडायचं आहे। तसं याचा यूज काय होत नाही, कारण उन्हाळा एवढा आहे की सोलरची गरजच नाही। व्ह्यू खाली बस, खाली बस। मित्रांनो, उन्हाळा भरपूर आहे, त्यामुळे याला थंड करायचं चाललंय। दररोज याला थंड करतो। ए चल, बस खाली।
फायनली राहुलीच्या घरापुढं आलो आणि थोडंसं म्हणलं आयफोनमध्ये आउटडोअरला गॉगल घालून शायनिंग मारूया, बघू शकता. आणि आता राहुल्याचं पण झालेलं आहे, राहुल्याला धावतो बघा कसं आहे वजनात शेवटी. फायनली आम्ही पोचलो इस्लामपूरमध्ये आणि राहुल्या म्हटलं पहिल्यांदा आयफोन बाहेर काढा आणि जबरदस्त एक शूटिंग करा, कारण तापमान वाढलंय भरपूर आणि उभ्या फॉर्मॅटमध्ये स्टोरी करून इंस्टाग्रामवरती लावा की हॅशटॅग तापमान वाढलंय. त्यामुळे म्हटलं उभ्या फॉर्मॅटमध्ये पण रील काढावी. कुठं बसायची गाडीवर, कुठं बसायची गाडी नाही चालत सायकल बस 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 अण्णा घ्या. आता कॉलेजचं दर्शन घेऊन तर 3 ते 4 वर्ष होऊन गेली, कारण तेव्हापासून आम्ही काही कॉलेजला गेलेलो नाही. बाय द वे हे आपलं कॉलेज नाही, हे आहे राहुल्याचं कॉलेज. राहुल्या अजूनही कॉलेजच करतोय, तर म्हटलं राहुल्याच्या कॉलेजमध्ये आलोय तर राहुल्याच्या कॉलेजचं शूटिंग पण घेऊन. राहुल्याचं कॉलेज फेमस आहे तर आपण पण कॉलेजच्यामुळे फेमस होऊया. नंतर इस्लामपूरमध्ये आलो आहे आणि महाराजांचं दर्शन घेतलं नाही असं होणार आहे काय, विषय आहे काय भावानं. फायनली आपण महाराजांचं दर्शन पण घेतलं आणि निघालो जे आपलं मेन काम होतं त्या कामाकडे. कारण तुम्ही म्हणाल बेड घ्यायचा बोललाय, हा बेड घेतेला काही दाखवत नाही. नंतर परत एक वेळेस आपल्याला महाराजांचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आपण डायरेक्ट गेलो बेड बघण्यासाठी. तर पहिल्यांदा दुकानामध्ये ज्या गेलो होतो तिथं बेडची व्हरायटी भरपूर होती, पण सगळे लोखंडामधले बेड होते. आपल्याला पाहिजे होता फर्निचरमधला बेड, सो तो बघण्यासाठी आपण गेलो. नंतर दुसऱ्या शॉपमध्ये म्हणजे पलीकडच्याच साईडला तिकडं होते, पण तिकडं आपल्याला पाहिजे असे नव्हते. 2 ते 3 दुकानं शोधल्यानंतर हा एक चांगला बेड सापडला, पण यात पण मागं ग्लास आहे त्यात प्रॉब्लेम होता. सो आपण दुसरा एक बेड होता त्या दुसऱ्या बेडला इथं फायनल केलं. बेडला फायनल केल्यानंतर गाडी बोलवली, म्हणलो गाडीमध्ये भरायचं आणि आता निघायचं. तर बिल करताना राहुल्यानं काढलेल्या व्हिडिओला पण म्हणलो थोडी कॉमेंट्री द्यावी. काका म्हणले गादी पाहिजे का, तर मी म्हटलो गादी आपल्याकडे ऑलरेडी कंपनीने पाठवलेली. काका म्हटले अरे माझ्याकडे भरपूर गादी आहेत घेऊन जा. मी म्हटलो काका अजिबात नाही, आपल्याला कंपनीनं गादी पाठवलेली आहे म्हणून आपण बेड न्यायला आलो. काका म्हटले तुला कशी काय पाठवली, तू काय करतोस. मी म्हटलो काका आपणही यूट्यूबर आहे. तर गाडी येईपर्यंत आम्ही आलो होतो आपल्या भावाच्या एका शॉपमध्ये. तर भाऊ आपला इथं CCTV वगैरे देतोय, कोणाला घ्यायचं असले तर घेऊ शकताय. बघा तुमच्या दुकानाची ॲडव्हर्टाईज केली का नाही फ्रीमध्ये, झालंय आपलं काम. पिशवी द्या, पिशवी एक दावा की तुमच्या दुकानाची. गाईज इस्लामपूर पेठ रोडला एक दुकान आहे ज्यात CCTV वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. तर आपल्या भावाचं दुकान आहे. आपल्या घरातला जो CCTV लावला आहे तो पण CCTV इथनंच आपण घेतलाय. तो जबरदस्त एकदम तुम्हाला चीप रेटमध्ये भेटणार सगळं, आणि एकदम रेट चीप असला तरी ब्रँडेड वस्तू भेटणार. त्यामुळे एकदा नक्की या जर तुम्हाला CCTV घ्यायचा असेल तर. हे बघा एकदम डेमो लावलीत, सगळं बघायला भेटते इथं. तर हे बघा, आणि आला की तुम्हाला अशा टोप्या भेटतात बघा. मागल्या वेळी आम्ही आलेलो आम्हाला टोप्या भेटल्या नव्हत्या, तर आता आम्ही टोप्या आणि पिशवी घेऊन जाणार आहे. पिशवी नाही नेणार, टोप्याच नेणार आहे फक्त, उन्हापासून संरक्षण. तर गाडी आपण आपल्या मामांचीच बोलवलेली, त्यामुळे मामांनी आम्ही येईपर्यंत गाडीत फर्निचर सगळं भरून टाकलेलं. त्यामुळे आमचा ताप लय मोठा वाचला. गाडीमध्ये फर्निचर भरलं आहे आणि गाडी आत्ताच चाललेलं आहे. तर आपल्या पुतण्याच्या एका सायकली तर रिपेरिंगला टाकली होती, तर ती सायकल राहुल्याने एका हातातच पैलवानासारखी उचलली आणि घेऊन गेला, गाडीमध्ये भरली. तर गाईज फायनली राहुल्याच्या घराजवळ आलेलो आहे आणि आता राहुल्याला मी बाय बाय करतो. आणि आम्हाला टोप्या मिळाले तो दुकानात बघितला असतो. सो चला आता आपण बेड उतरून घ्यायचं आहे. राहुल्या काय यायला नाही म्हणतो, येतो म्हणतो पण त्याला सोडाय मला मागायला पाहिजे. चला बाय. हे डायरेक्ट भेटलं बघा आपल्याला त्यांच्याकडे. तर गाईज खूप टाईम नंतर आपला बेड जोडून घेतलेला आहे आणि सगळं श्रेय जाते आपल्या भावाला. भावानं खूप मेहनत घेतलेला आहे. झालंस का बाबा खुश, खुश झालास का बाबा. तुझ्यासाठी आलो इकडं. सध्या मँगो लस्सी दाव की इकडे लाकूड जायला लागते ते नव. हे काय घेतलंस परत. मँगो लस्सी कशात ठेव माझ्या. आता नुसती लस्सी प्यायलो. तर गाईज फायनली ज्यानं शेवटी लस्सी घ्यायला लावलीच. घरात लस्सी प्यायलाय, स्प्राईट प्यायलाय, तरी पण लस्सी प्यायला इकडे लांब घेऊन आलाय. सो आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.